व्हिडिओ टाकायची काहीच गरज नव्हती. मी तुला फोन करतोय, व्हिडिओ कॉल करतोय तुला इथल्या ठिकाण दाखवण्यासाठी, पण तू माझा एक पण फोन उचलला नाही. अजून वरने व्हिडिओ काढून टाकते की इकडे बोंबलत फिरायला गेले, ती हे करायला गेले. फिरायला नाही गेलो मी देवदर्शनासाठी गेलोय. अजून काही एन्जॉय करायला नाही गेलो. माझं लई दिवसापासून स्वप्न होतं. आणि तुझी म्हणते ना तुमची जी स्वप्न असते तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करता, माझं काय, तुझं पण स्वप्न होतं, तुझं पण स्वप्न मी पूर्ण केलंय. अजून आता आरू बारकी म्हणून मी तुला नाही आणलं सोबत. नेक्स्ट टाइम परत नेक्स्ट टाइम तुला घेऊन येतो. सगळे नेक्स्ट टाइम आपण सगळे मिळून येऊन येतो बस. तर जर तरी तू तुझी मला म्हणते ना की मी आरूची न काळजी करता फिरायला आलोय, हे केलंय ती केलंय, तर तुला मला एकच सांगायचंय, मला आरूची काळजी आहे. अजून ती नीट झाली म्हणून मी इकडे आलोय. असा काही विषय नव्हता. त्या आजारी असताना मी गेलो नाही. अजून मी तुला विचारलं पण होतं आदल्या दिवशी रात्री, तरी तुम्ही जाऊ का म्हणून. जर का तू नाही म्हणली तर नाही जात म्हणून. तर तू आदल्या दिवशी काय केली, माझी बॅग बिग पॅक करू लागितली, जावा म्हणली मला. मग तू आधीच म्हणत होतं ना, मग तसं मला तोंडावर पाडणार आहे का तू, म्हणजे त्यांच्यासमोर आधी वय म्हणायचं नंतर नाही म्हणायचं, का ठरवलं जाय असं म्हणजे तोंडावर पाडायचं. अजून आता पण मी तुला फोन करतोय तर माझा फोन नाही उचलत. व्हिडिओ काढून टाकायची काय गरज होती. अजून कॅमेरा बंद केल्यानंतर मी काय त्याच्यात मान्य केली का. मी तुला गोडीत विचारलं होतं जाऊ का नको, तर तू पहिल्यांदा नाही म्हणली, परत तुझ्या मनात काय आलं काय माहिती, तू त्या टायमाला पण जाऊ म्हणली. तू त्या टायमाला जरी मला म्हणली असती ना जाऊ नका म्हणून, तर मी गेलो नसतो. तू विनाकारण तू व्हिडिओ मध्ये खोटं बोलत जाऊ नको काय. भांडण कशाला करायचे येताना तुम्ही तर. अरे तिला मी म्हणलं होतं, एवढं पण विचारलं, परत आता निघताना तू होता सोबत, तू विचारला तेव्हा काय म्हणली जावं म्हणली. आता व्हिडिओ बघितला काय काढून टाकला. मी आता युट्यूब बघत होतो, युट्यूब बघता व्हिडिओ मला तिचा काय टाकला व्हिडिओ. म्हणते की तुम्हाला आरूची काळजी नाही, आरूची न काळजी करता तुम्ही आरूला काय. आरू पण ही म्हणते पप्पा करून रडायला लागली, तुम्हाला मी जाऊ नका म्हणलेलं तुम्ही का गेलाय. आता गेल्या वर्षी पण तू म्हणजे असं लावल्यासारखं देवाला पण होत नाही का. मागच्या वर्षी पण मी तिच्यामुळेच कॅन्सल केलं. मागच्या वर्षी तुम्हाला काय म्हणलं चल म्हणलेलं. तू येतो पण चालतो बिलतं सगळं याचं नियोजन चालतं मागच्या वर्षी जायचं, पण आता मी चाललेलो म्हणलं चल म्हणलं तर उलट चांगलं जाय का. असा योग बी येत नाही जाण्याचा कधी. बाकी आता तिकडून म्हणजे माझं लई दिवसापासून स्वप्न होतं. मी तुला आधी पण म्हणतो, आपल्या लग्न व्हायच्या आधीपासून माझं स्वप्न होतं की केदारनाथला जायचंय म्हणून. तुला मी आणलं असतं या बारीनं, पण तुला काय नाही आणलं. आरो आजारी, आत्ता आजारी नीट झाली, म्हणजे आत्ता ठीक झाली ती. नेक्स्ट टाइम जाऊ आपण, मी तुला घेऊन जातो म्हणलंय. असं पण नाही की बाबा नाही नेत म्हणून. अजून तू सारखं फिरवलेला विषय काढते. मी तुला बालाजीला नेलं नाही का, तुला तिकडे जायचं होतं त्या टायमाला मी तुला घेऊन गेलो बालाजीला. मग तू पण जरा माझा थोडा तरी विचार कर जाऊन. तू मागच्या बारीने मी तुझ्या मोर राहिलो होतो ना घरी, मागच्या बारीने विनूबाईला जाऊ दिलं. मी म्हणजे असं पण नाही की बाबा मी विनूबाईसोबत गेलो मागच्या बारीनं. तू नको म्हणली म्हणून मी नाही गेलो. तू पण परत जाणून बघून केलेलंच केलं गिर. त्या टायमाला सगळं तिकीट काढण्यापर्यंत चालतं पूर्ण विषय. त्या टायमाला मी ऐन टायमाला नाही म्हणलो, म्हणजे दुसऱ्या इकडे मला तोंडावर पाडणार का. आता ह्या पण टायमाला काय विषय झाला माहितीये का. आणि असं पण नाही की फिरायला चाललोय कुठं, काय ना देवदर्शनाला चाललोय आपण. मी काय इकडे काही एन्जॉय नाही करायला आलो. काय तिकडे गोव्याला म्हणा, इकडे तिकडे असल्या ठिकाणी नाही गेलो मी. आणि महादेवाचं प्रेम आणि सगळं आशीर्वाद आपल्या सोबत आहे, त्यामुळे आरूला काहीच होऊ शकत नाही. काय ताप बीप काय आता तिथनं पुढे तर त्या गोष्टी होऊ शकणार नाही त्या. कारण आपण चाललोय त्या ठिकाणी इतकं खतरनाक आहे असं, म्हणजे खरंच सगळं म्हणजे स्वर्गच आहे ती. तिथं काय बी मागा मोकळ्या हाती माघारी जात नाही. आणि ही तर लेकरासाठी मागल काय मागल ती. पण हिने विचार करायला पाहिजे थोडा. आता एवढ्या लांब आलोय म्हणल्यानंतर मग तू कसंही करायला पाहिजे बाबा, आपला नवरा एवढा लांब गेलाय. आता हे असले विषय तर नव्हते करायला पाहिजे होते. व्हिडिओ टाकायची काहीच गरज नव्हती. मी तुला फोन करतोय, व्हिडिओ कॉल करतोय इथल्या ठिकाण दाखवण्यासाठी, पण तू माझा एक पण फोन उचलला नाही. अजून वरने व्हिडिओ काढून टाकते की इकडे बोंबलत फिरायला गेले, ती हे करायला गेले. फिरायला नाही गेलो मी देवदर्शनासाठी गेलोय. अजून काही एन्जॉय करायला नाही गेलो. माझं लई दिवसापासून स्वप्न होतं. आणि तुझी म्हणते ना तुमची जी स्वप्न असते तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करता, माझं काय, तुझं पण स्वप्न होतं, तुझं पण स्वप्न मी पूर्ण केलंय. अजून आता आरू बारकी म्हणून मी तुला नाही आणलं सोबत. नेक्स्ट टाइम परत नेक्स्ट टाइम तुला घेऊन येतो. सगळे नेक्स्ट टाइम आपण सगळे मिळून येऊन येतो बस. तर जर त्या बारीला काय ना काय असते बाहेर. नेक्स्ट टाइम 2 गाड्या घेऊन येऊ तुमच्यासाठी बघास बस का. आता तर झाली का मनाची शांती. पण भांडण करणार रे. भांडण केल्यानंतर आता एवढं लांब आलंय, मन हे होणार नाही एकमेकाचं खचणार. एक तर म्हणजे कशासाठी आलोय मी, देवासाठी आलोय. तू म्हणजे डोक्यात किड घालायला लागली माझ्या. काय नसतं टेन्शन घेऊन, त्याला समजून सांग. फक्त फोन करून एकदा बोल जरा प्रेम. फोन उचलला नाही. सकाळी लावलेलं ना, सकाळी लावलं उचललं नाही तर माझा फोन. मागाशी नाही लावला, मागाशी लावलं तेव्हा पण नाही तिने उचललं. 3-4 फोन केलेत मी त्याला, तिने एक पण माझा फोन उचलला नाही. माघारी पण फोन केला नाही तिने मला एक पण.
अजून व्हिडिओ लगेच काढून टाकलाय तसा की तुम्हाला पुरीची काळजी नाही, तुम्ही फिरायलाच गेलाय, नीच केलाय तीच केलाय, म्हणजे पब्लिक समोर तुम्हाला वाईट ठरवते काय? पब्लिक कशाला तुला वाईट समजतंय रे? आणि त्यांना तर कशाला काय बोलतोय? पब्लिकला माहित आहे ना तू कशासाठी आलाय काय आहे. त्या व्हिडिओ मध्ये पण म्हणली की पुरगी तुमची एकटीचीच आहे का, पुरीची काळजी म्हणजे तुम्हाला पुरीची काळजी नाही का? आणि मित्रांनो आरू मध्ये आजार होते तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहित आहे. आणि त्यावेळेस काय ना काय बोलला असेल ना देवाला. मी त्या गोष्टीसाठी आलो इकडे. तुला माहित नाही मी काय बोललो, आरू ठीक होती म्हणून बोललो होतो. आणि एवढं लांब येणं म्हणजे काही जोक नाही. तू येण्यासारखं काय पण गोष्टी बोलत जाऊ. अजून ही गोष्ट मला सांगायची नव्हती, तू ही गोष्ट मला सांगायला भाग पाडली. मला ही गोष्ट कोणाला सांगायची नव्हती. सांगणं गरजेचं होतं. प्रसाद तुमची भांडण लागली असती, छंदाच्याने झाले असते, अजून किती चालत झाला असता. आणि ते ऋतू कसं माहित आहे ते लगेच ही होते त्या ज्या त्या गोष्टीला एवढ्या गोष्टीला धरून बसतील आधी, बारीक सारीक गोष्टीला एवढं पण नसते रे तू करायचं आधी. फोन उचल माझा, मी तुला फोन करतोय, फोन उचल माझा, फोन कट करा तुम्ही दोघं जरा अर्धा तास बोल की परत तू पण फोन करू. मग ती फोन उचलायला पाहिजे की, फोन करतोय वगैरे तुम्ही तुला सांगतोय मेसेज टाक, शपथ विपत घाल. शपथ कुठली तिने मेसेज बघायला पाहिजे माझा. मी तिला म्हणतो कॉल, अगं विषय तुला माहितीये का? हो आता तिला फोन करतो, ती फोन पण मी काय म्हणतोय मेसेज टाक, तुला माझी शपथ आहे, कसं करत नाही बघू. मेसेज बघत नाही ती, माझ्या चॅटिंग मध्ये जातच नाही ती. तू पण फोन केलते, तुझा फोन एकतरी उचलला बघ. आज तुझ्या मोबाईलवर बायकोचं पाहुणं लय अवघड आहे दोघांचं. त्याच्यामुळे म्हणतोय सारखं लग्न करणार का हाही बरं आहे तुम्ही. ते कसं आहे ना, बारक्या बारक्या कारणावर रुसून बसतात, बारक्या बारक्या कारणावर. आता वाटतं की लग्न केलं नसतं. श्रीनगर 120. तर मित्रांनो इथनं केदारनाथ थोडं जाऊ द्या, तिथे भांडणाचं जाऊ द्या तिकडे. तर इथनं केदारनाथ राहिले 318 किलोमीटर. तर मित्रांनो फर्स्ट टाइम प्रसाद मी चाललंय, पण प्रसादला आरूमुळेच यायला भेटलंय. मग काय तर मागच्या बारीने योग होता, मी हाताने नको म्हणलं की मला चल म्हणत होता. मागच्या बारीने नाही म्हणलो, या बारीने पण तसं झालं. म्हणजे वय वय म्हणलो ऐन टायमाला नाही म्हणलं लागलो. स्वतः महादेवानं बोलवलं, शेवट आपण जातच नाही तिथं. आणि मन शुद्ध पाहिलं आपलं मित्रांनो. आता तसंच झालंय, स्वतः महादेवानं बोलवलंय, त्याच्यामुळे योग नाही माझा जायचा. तर मित्रांनो आणि माझी दुसरी बार आहे मित्रांनो. आणि खरंच सांगताना खूप आनंद होतोय. सगळी फॅमिली सोबत घेऊन चाललोय. मी देवाला गेल्या बारीने गेलो ना, त्यावेळेस बोललेलो होतो मी की ज्यावेळेस नेक्स्ट टाइम मला बोलवशील त्यावेळेस माझ्या फॅमिली सोबतच मला बोलव. आणि खरंच फॅमिली सोबतच मला बोलवलं. आणि आम्ही स्वतः असं थोडं काढून पैसे साठवून ठेवून 1 वर्षात तेव्हापासून पैसे साठवलं केदारनाथला जायचंय म्हणून. आज योग आला बघा मित्रांनो. डेंजर योग आलायची बरं. मनापासून तुम्ही श्रद्धा ठेवली ना मित्रांनो, सगळं पूर्ण होतं. फक्त मन निर्मळ स्वच्छ पाहिजे, काय सुद्धा नाही अडचणीत. अजून जी लोक मला वाईट कमेंट करतात ना, मला त्यांचं काय म्हणतात त्याला, काही त्यांचं मला काय फरक पडत नाही. कारण का चांगली कमेंट करणारे पण भरपूर आहेत, वाईट कमेंट करणारे पण असतात. तर मित्रांनो वाईट कमेंट करून मन दुखवण्यापेक्षा चांगली कमेंट करून एखाद्याचं मन जिंका. प्रेम वाटतं तुमच्याबद्दल. मी थोडा फोन उचलतो, फोनवर बोलतो काय म्हणते. तर मला तुम्हाला एकच सांगायचं की असं वाईट कमेंट करून एखाद्याचं मन तुम्ही दुखवत जाऊ नका. मी म्हणजे जी वाईट कमेंट करते मी त्यांच्यासाठी व्हिडिओ करतच नाही. मी माझ्या पब्लिक साठी काढतोय, जी म्हणजे मला चांगलं बोलते, ती ज्यांना माझी व्हिडिओ बघायला आवडते, व्हिडिओ त्यांच्यासाठी काढतोय. अजून ऋतू तुला सांगतोय माझा फोन उचल, काय नीट सांगणार माझा फोन गपचीप उचल. मी तुला फोनवर बोलतो, अजून असलं व्हिडिओ काढून टाकून नको. नेक्स्ट टाइम तुला पण नेतो, आपण सगळेजण मिळून जाऊया. 2 गाड्या करून जाऊ. बाया म्हणलाय 2 गाड्या करून जाऊ आपण नेक्स्ट टाइम. तू उगं विनाकारण भांडण करू नका माझ्यासोबत.